आह! काय सुंदर झालेला आहे फिश फ्राय. फ्राय म्हणण्यापेक्षा फिश मसाला म्हणजेच गोळीचं आपण कांद्याचं केलेलं आहे. मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत घोळ माशाचं कांद्याचं. हा एक चांगला पर्याय आपल्या जर ज्यांना तळलेलं नको असेल त्यांना हे चांगलं आहे. मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, 2 चमचे मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी आगरी कोळी मसाला घेतला आहे आणि 1 टीस्पून मी रेड चिली पावडर घातलेली आहे, हळदी पावडर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर थोडासा मी संडे मसाला घेतला आहे. आता हे सगळं आणि हे पाव किलो आपल्या घोळीच्या माशाला लागेल एवढं मी मीठ घेतलेलं आहे, ते म्हणजे 1 चमचा. आता आपण हे मस्तपैकी त्याला लावून घेऊया. हा पर्याय म्हणजे आपल्याला तळलेलं खायचं नसेल तर ही एक सुंदर आहे आणि भाकरी बरोबर छान लागतो. इथे मी 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे मी कापलेलं आलं घातलेलं आहे. मला खाताना आलं आणि लसूण तोंडात आलेला प्रचंड आवडतो, त्यामुळे मी हे नेहमीच आलं लसूण चॉप केलेलं घालते. आता मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. हे छान ना परतून घ्यायचं आणि मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे आणि तो ऑमलेट कट केलेला आहे आणि तो छानपैकी मी ट्रान्सपरंट होईपर्यंत मी तळून घेतलेला आहे. तर आता आपण घालणार आहोत कांदा जो आपण छानपैकी कापलेला आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करा. तुम्ही माझे नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि त्याचबरोबर या ज्या मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्या तुम्ही तुमच्या किचनमध्ये करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये देत चला, म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. याचबरोबर आपण इथे एक मीडियम साईजचा टॉमॅटो घातलेला आहे आणि हा टॉमॅटो आपण चॉप केलेला आहे. हा वजनाने 100 ग्रॅम बसू शकतो, पण हा आपला मीडियम साईजचा टॉमॅटो आहे. आता कसं थंडीचे दिवस आहेत आणि मस्तपैकी टॉमॅटो वगैरे आपल्याला बाजारात मिळतात. इकडे कसं आहे की आपण चिंच आणि कोकम नेहमीच घालतो, पण मी एक नवीन पर्याय घेतलेला आहे की थोडासा आपण टॉमॅटो घातला आहे. तुम्हाला टॉमॅटो आवडत नसेल तर तो स्किप करा. इथे मी 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा मी काश्मीरी चिली पावडर घेतली आहे आणि आगरी कोळी मसाला 1 चमचा घेतला आहे. हे थोडंसं तिखट असल्यामुळे आपल्याला ही रेसिपी ना टेस्टी लागते. माझ्याकडे फार झणझणीत नसतं, पण छानपैकी म्हणजे तिखट व्यवस्थित असतं, नॉर्मल असतं. आता आपण हा कांदा, हे टॉमॅटो, हे सगळं असं आपण फ्राय करून घेणार आहोत आणि पॅनमध्ये सगळ्या बाजूनी आपण ते पसरवणार आहोत. आता या कांद्याला लागेल एवढंच आपण मीठ घालायचं आहे, कारण आपण तुकड्यांना घातलेलं आहे. आता हा कांदा आपण व्यवस्थित आपल्या पॅनमध्ये सगळीकडे काठोकाठ करणार आणि याच्यावर आपल्या ज्या घोळीच्या तुकड्या आहेत त्या आपण ठेवणार. घोळ हा मासा असा आहे की तो लगेच शिजतो, त्यामुळे आता आपण हे असं छानपैकी अरेंज करणार आहोत आणि हे अरेंज केल्यानंतर आपण त्याला थोड्या वेळाने परतवणार आहोत. म्हणजेच थोडक्यात म्हणजे आपण फ्राय केल्यासारखंच, पण कांद्यामध्ये. आणि इथे आपल्याला तेल कमी लागेल, म्हणजे ज्यांना हेल्थ कॉन्शियस लोक असतात त्यांना हे खूप छान लागतं. हा पर्याय चांगला आहे. पण आता इथे कसं आहे की आपण भाकरीबरोबर पण खाऊ शकतो आणि आपण भाताला लावून सुद्धा खाऊ शकतो. हे दोन्ही पर्याय इथे होऊ शकतात, कारण हा आपण लिप्तसं नाही करणार आहे, पण ह्याला ओलसरपणा येणार आहे. आता बघा आपली एक साईड झालेली आहे फिशची, तर आता आपण पलटी करणार आहोत सगळे. आणि छान तुम्हाला जर इथे हे खरपूस करायचे असतील ना तर गॅस जरासा मोठा ठेवायचा, अजून टेस्टी लागेल. आणि मी मात्र एकदम खरपूस नाही केलेलं आहे, मला थोडासा ना ओलसर बाव आवडतो, त्यामुळे मी तसंच ठेवलेलं आहे. पण तुम्हाला जर एकदम खरपूस हवं असेल तर गॅस थोडासा मोठा करून तुम्ही ह्या
ज्या हे आहेत पीसेस आहेत ते अगदी खरपूस करू शकतात. आता इथे आपण परत एकदा झाकण ठेवणार आहोत. बघा किती सुंदर झाले आहेत आपल्या या तुकड्या, म्हणजे आमच्याकडे तुकड्या किंवा बाव म्हणतात. तर मस्तपैकी झालेल्या याच्यावर कोथिंबीर घालूया. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.